रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नाभिक समाजाने आधुनिकतेची कास धरावी। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर। शिरोळमध्ये संत सेना समाजाच्या सभागृहाचे उद्घाटन। शिरोळ नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 8 येथील श्री संत सेना समाज नगर परिषद मिळकत क्रमांक 352 मध्ये बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान योजना सन 2023-24 अंतर्गत राबवण्यात आला असून या सभागृहासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 14,29,000 इतकी आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील हे होते। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर म्हणाले, महिलांचे आरोग्य चांगले राहावे, व्यायामाद्वारे आरोग्यदायी जीवनशैली अवलंबता यावी, यासाठी जिम साहित्याकरिता 10 लाख रुपयांचा निधी देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली। पुढे बोलताना ते म्हणाले, नाभिक समाजाने आधुनिकतेची कास धरावी। नाभिक समाजाच्या पारंपरिक व्यवसायामध्ये मोठे बदल होत आहेत। इतर समाजाचा शिरकाव होत असून स्पर्धा वाढत आहेत। यासाठी समाजाने जागृत राहून व्यवसायात आधुनिकता ठेवावी, नव्या कौशल्याचं प्रशिक्षण घ्यावं, असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। पाहूयात काय म्हणतात ते। सगळ्या आपल्या ज्या प्राथमिक त्या चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक समाजाला सामावून घेण्याचा आणि प्रत्येक समाजाच्या विकासामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आज आपल्या समाजाची बहुतेक सगळी कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत। आता आपण पाहण्यासाठी या ठिकाणी जिमच्या साहित्याची काही आवश्यकता आहे, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्यावर 7 लाख रुपये 10 लाख रुपये समाजातल्या ज्या ज्या गरजा असतील त्या गरजा येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। स्वतंत्र राज्य सरकारने आपल्या समाजासाठी म्हणून महामंडळ काढले, पण त्या महामंडळाचा फायदा सुद्धा आपल्याला सामाजिक काम आहे। महाविद्यालय बाकी झालं, जिम वगैरे आणि काय बाकीच्या सगळ्या सामाजिक कार्य त्याचं सुद्धा कुठेतरी नूतनीकरण करण्याची गरज आज खऱ्या अर्थानं आहे असं म्हटलं तर फारसं वावरं। कारण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाहेरच्या परराज्यातून सुद्धा आपल्या ह्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय त्या व्यवसायामध्ये आज इतर लोक सुद्धा या ठिकाणी त्यामध्ये सामील होत आहेत। परवा माहिती घेतली, जयसिंगपुरात एक नवीन चालू झालं आहे, त्याच्या मालकाचं नाव विचारलं तर मालक चौरे आहे आणि तो जायला काय म्हणजे कोणकोण या व्यवसायामध्ये एवढ्या स्पर्धा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल जात असताना आपण सुद्धा आधुनिकतेची कास ही भविष्य काळामध्ये धरणं हे सुद्धा तेवढंच क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून जेवढा आपण समाजाचा हॉल म्हणून आपण त्या ठिकाणी घेतो, त्यामुळे ज्या आपल्या महामंडळाच्या लोकांची जे अधिकारी आहेत ते बघून त्या पद्धतीनं आपलं सुद्धा दुकान आता अपग्रेडेशन करायला काय काय आपल्याला शासनाच्या सुविधा आहेत त्याच्याबद्दल सुद्धा एक मार्गदर्शन त्या ठिकाणी व्हावं आणि त्यातनं आपण अपग्रेडेशन कसं पद्धतीनं आपण पुढे जाता येईल त्या दृष्टीनं ही सुद्धा आपण प्रयत्न करावा। ज्या ज्या समाजाला ज्या अडचणी येतील त्याच्या पाठीमागून निश्चितपणे रामकृष्ण सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी राहू, पण हे राहत असताना आपण सुद्धा आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीची आत्मसात करण्यासाठी तुम्हाला जे लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। या पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्या लोकांच्या त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा लाभ अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो। निश्चितपणे कामाची माणसं कोण आहे कोण नाही, कोण सगळं समाजाच्या अडचणीच्या वेळा उपयोगाला पडते
त्या सगळ्याचा विचार करून आपण भविष्याची वाटचाल ही करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण कराल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. परत एकदा आपल्याला नाभिक समाजाला मोठा निधी मिळवून दिल्याबद्दल समाजाच्या वतीनं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर अभिजित सुभाष माळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिग्विजय माने यांनी केलं. यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने, श्रीवर्धन माने देशमुख, रणजित सिंह माने पाटील, शिवाजीराव जाधव सांगले, संभाजी भोसले, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर उल्हास पाटील, सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव, शिवाजीराव माने देशमुख, अशोक गंगधर, उदय गंगधर, इंद्रायणी माने पाटील वहिनी, सौ वैशाली गंगधर, सौ सारिका अरविंद माने, गोरखनाथ माने आदींसह समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार.